सिंधुदुर्गच्या सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ, वैभववाडीत विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. भाताचं उभं पीक आडवं होण्याची शेतकऱ्यांना भीती. जिल्ह्यात 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सहकुटुंब घेतलं सप्तशृंगी देवीचं दर्शन. राज ठाकरेंच्या हस्ते देवीची आरती. भाजप अनुसूचित जाती जमाती आघाडीचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. मिरज विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमधून मोहन वनखंडे यांची उमेदवारी जवळपास निश्चित. शिर्डी विधानसभा मतदारसंघात विखे परिवाराच्या वतीने नारी शक्ती सन्मान सोहळ्याचं आयोजन. सुजय विखेंसह पत्नी धनश्री विखेंनी धरला ठेका. ठाकरे गटाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांना तडीपारची नोटीस. राजकीय दृष्टीने दबाव टाकण्याचा प्रयत्न, गिऱ्हेंचा आरोप. भंडाऱ्यातून तीर्थदर्शन यात्रा निघाल्यावर आमदार नरेंद्र भोंडेकरांना पोलिसांनी अडवलं. तीर्थयात्रेच्या कार्यक्रमाचं नियोजन नसल्यानं भोंडेकरांची अडवणूक. आमदारांनी समाज कल्याण आणि जिल्हाधिकाऱ्यांना सुचवलं. फलटणचे आमदार दीपक चव्हाण आणि रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांना भूमिपूजनापासून रोखलं. बहुजन मुक्ती पार्टीने नियोजित जागेवर भूमिपूजन करू दिलं नाही. माढ्यात बैलगाडा शर्यतीचा थरार. बावीमध्ये अभिजित पाटलांकडून बैलगाडा शर्यतीचं आयोजन. स्पर्धा पाहण्यासाठी पंचक्रोशीतून हजारोंच्या संख्येनं शर्यत प्रेमींची गर्दी. धाराशिवमध्ये कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेच्या कार्यक्रमात काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा राडा. आमदार राणा जगजितसिंग पाटील कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा आरोप. छत्रपती संभाजीनगर शहरातील अवैध पार्टिशन टाकलेल्या 20 पेक्षा अधिक कॅफेजवर हातोडा. पोलिसांची कारवाई. अमरावतीत रात्री पोलीस स्टेशनवर जमावाकडून दगडफेक. गाझियाबादमध्ये स्वामी यती नरसिंहानंद यांच्या वक्तव्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर जमाव. दगडफेकीत 29 पोलीस कर्मचारी जखमी. नाशिकमध्ये भर रस्त्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकावर चाकूने हल्ला. भास्कर सोनवणे जखमी. पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. अधिक तपास सुरू. रायगडच्या पेणमध्ये पोलीस स्टेशन शांतता समितीच्या सदस्याचं महिलेसोबत गैरवर्तन. आरोपी विरोधात गुन्हा दाखल. शिर्डीत साई चरणी 1 कोटी रुपयांची सोन्याची पंचारती अर्पण. 1 किलो 434 ग्रॅम वजनाची आणि आकर्षक नक्षीकाम असलेली सोन्याची पंचारती मुंबईतील साई भक्तांकडून अर्पण. बुलढाण्याच्या लाखनवाडा गावातील 2 अल्पवयीन मुलींना नदीत फेकून दिल्याचा संशय. अकोल्यातील भिकुंड नदीत नातेवाईकांनीच मुलींना फेकून दिल्याचा पोलिसांचा अंदाज. पोलिसांकडून शोध सुरू. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये महिलेची बसमध्येच प्रसूती. मात्र नवजात बाळाचा मृत्यू. उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी आई आणि बाळाला तपासून बाळाला मृत घोषित केलं. बीडमध्ये दुधाला 7 रुपये लिटर अनुदान. चिखली आणि तवलवाडी गावात दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून आनंद उत्सव साजरा. सांगलीच्या जत तालुक्याच्या काही गावात उपवासाच्या भगरीमुळे अनेक महिलांना विषबाधा. 80 ते 90 महिलांना त्रास झाल्याची माहिती. आरोग्य विभागाकडून चौकशी सुरू. पंढरपूरच्या कोरपना तालुक्यातील राजुरा गडचांदूर महामार्गावर स्कूल बसचा अपघात. ब्रेक निकामी झाल्यानं अपघात झाल्याची माहिती. बसमधील 40 विद्यार्थ्यांपैकी 7 जण किरकोळ जखमी. सोलापूरमध्ये आर्थिक व्यवहारातील वादातून 19 वर्षीय तरुणाला टोळक्यानं केली जबर मारहाण. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू. यवतमाळमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हने घेतला आजोबा आणि नातवाचा बळी. भरधाव ट्रकने स्कूटीला दिलेल्या धडकेत आजोबा आणि नातवाचा जागीच मृत्यू. रायगडच्या नेरळमध्ये डेंग्यूची साथ. आतापर्यंत 2 दोघांचा बळी. प्रतिबंधात्मक औषध फवारणी. डेंग्यूच्या बळीनंतर प्रशासनाला खडबडून जाग.
भंडाऱ्यात गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी रोखून धरला मुंबई कलकत्ता महामार्ग। प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र पूर्ववत करण्याचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनी न स्वीकारल्यानं शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन। रत्नागिरीच्या दापोलीमध्ये माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा। माकडांकडून शेतीचं होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी त्रस्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।